सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत एकदम हलकी सुपर स्वादिष्ट नो सॉसेस कॅबेज मंचुरियन रेसिपी. यात कुठल्याही प्रकारचं सोया सॉस, चिली सॉस किंवा केचप नाही, फक्त घरच्या साध्या मसाल्यांनी अप्रतिम टेस्ट आणि जबरदस्त फ्लेवरसोबत. चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. मंचुरियन बनवण्यासाठी सर्वात आधी 1 वाटीपर्यंत बारीक चिरलेली किंवा किसलेली कोबी घ्यायचा आहे. इथे मी कोबीला किसून घेतली आहे. आता किसून घेतलेले 1 वाटीपर्यंत कोबी एका मोठ्या वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. यामध्ये चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा काळी मिरी पावडर, सोबतच 1 चमचा आले लसूण पेस्ट, 3 चमचे कॉर्नफ्लोअर आणि अर्धी वाटीपर्यंत मैदा घालायचा आहे. मैदा यामध्ये घालताना एकाच वेळी मैदा पूर्ण यामध्ये न घालता सुरुवातीला थोडंसं घालायचं आहे आणि उरलेला मैदा आपण नंतर घालूया. कोबीमध्ये सगळे मसाले आणि पीठ घातल्यानंतर हाताने दाबून नीट मिक्स करायचं आहे. एकदा हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आता परत यामध्ये उरलेला मैदा जे आहे ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे. कोबीमध्ये पाणी असल्यामुळे हे मिश्रण मिक्स करून घेताना यामध्ये एक्स्ट्रा पाणी टाकण्याची गरज पडत नाही. जर मिश्रण तुम्हाला कोरडं वाटत असेल तर 1 ते 2 चमचे पाणी घालू शकता. तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर मिश्रणाचा छोटासा गोळा हातात घेऊन त्याचा बॉल तयार करून बघायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी ना जास्त ओलसर ना जास्त कोरडी, अशी स्मूथ बाइंड होणारी असावी. तर अशा प्रकारे मिश्रणाचे छोटे छोटे बॉल्स तयार करून आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. हे तळून घेण्यासाठी गॅसवरती तेल हे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता छोटे छोटे बॉल्स तयार करून तेलामध्ये सोडायचं आहे. मंचुरियन बॉल्स हे तेलात सोडल्यावर लगेच चम्मच लावू नये. 1 मिनिटानंतर चमचेनं हळूवारपणे हे मिक्स करायचं आहे. हे बॉल्स फ्राय करून घेताना गॅसची आच मध्यम ठेवायचा आहे. मध्यम आचेवर सोनेरी आणि वरील भाग हे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे सोनेरी रंग येईपर्यंत क्रिस्पी असं तयार होईपर्यंत तळून घेतल्यानंतर झाऱ्याने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे उरलेले मिश्रणाचे देखील बॉल्स तयार करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपण तळून घेणार आहोत. तर अशा प्रकारे सगळे मंचुरियन बॉल्स हे तळून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका बॉलची आपण 2 भागात तयार करून घेणार आहोत. ते यासाठी की आता आपण एक ग्रेव्ही तयार करणार आहोत आणि ती ग्रेव्ही या बॉलच्या आतपर्यंत जाणार आणि त्यामुळे खाताना खूपच चविष्ट लागणार. तर इथे मंचुरियन बॉल्सचे 2 भागामध्ये तयार करून घेतल्यानंतर एक मोठा आकाराचा टमाटर मिक्सरच्या जारमध्ये टाकायचा आहे आणि मिक्सरमध्ये लावून स्मूथ असं पेस्ट हे तयार करून घेणार आहोत. तर मिक्सरमधून फाईन पेस्ट तयार करून घेतल्यानंतर हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता दुसरीकडे गॅसवरती कढई ठेवायचं आहे. यामध्ये 2 चमचे तेल घालणार आहोत. तेल हे गरम झाल्यावर यामध्ये 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आले बारीक असं कट करून यामध्ये घालायचं आहे. इथे आपल्याला गॅसची आच हे मोठाच ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवरतीच हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे परतून घेतल्यानंतर यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची बारीक असं चिरून यामध्ये घालायचं आहे. इथे हे एकदा मिक्स करून घेऊ आणि यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याचे पाने आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असं चिरून यामध्ये घालायचा आहे. इथे पूर्ण प्रोसेस करताना गॅसची आच आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवरती कांद्याला थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा हे अशा प्रकारे परतून घेतल्यानंतर यामध्ये पाव चम्मच हळद, अर्धा चम्मच लाल तिखट, पाव चम्मच गरम मसाला आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. इथे फक्त एकदा मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये टमाटरचा पेस्ट घालायचा आहे. मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. ते पाणीसुद्धा यामध्ये टाकायचं आहे. इथे टमाटर पेस्टला चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. मंचुरियन बॉल्स हे चांगलं कलरफुल दिसण्यासाठी यामध्ये मी थोडंसं फूड कलर घालत आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. इथे आपल्याला एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत या ग्रेव्हीवरती तेल सुटणार नाही. तर इथे आपण बघू शकतो ग्रेव्ही हे छान असं शिजली गेली आहे. यावरती तेल देखील सुटलेलं आहे. तर अशा प्रकारे तयार झाल्यानंतर यामध्ये पाव वाटीपर्यंत कॉर्नफ्लोअर वॉटर घालायचं आहे. तर इथे 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि पाव वाटी पाणी मिक्स करून यामध्ये घालत आहे. कॉर्नफ्लोअर वॉटर यामध्ये घातल्यानंतर फक्त 30 सेकंदापर्यंतच हे मिक्स करायचं आहे आणि यानंतर मंचुरियन बॉल्स हे या ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे. आता मोठ्या गॅसवरतीच हे कंटिन्यू आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. थोडंसं ड्राय होईपर्यंत हे आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. इथे एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे. मंचुरियन बॉल्सला ग्रेव्ही हे चांगल्या प्रकारे लागला गेला पाहिजे, त्यामुळे खाताना देखील खूपच चविष्ट लागणार.
तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे थोडंसं ड्राय करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, कांद्याची पात आणि जर आवडत असेल तर थोडंसं लिंबाचा रस इथे पिळून घ्यायचा आहे. तर बघितले ना, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि कुठल्याही प्रकारचा सॉसेसचा वापर न करता घरच्या घरी कोबी मंचुरियन इथे आपण तयार करून घेतलेला आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. 100% सांगत आहे, घरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणार. ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.